Press the bell icon on the YouTube app and never miss another update. देव आणि भूमी बाबांनो, आता तुमचं आमचं घाम फुटलंय. हे घाम कशासाठी फुटले माहिती आहे काय? ह्या जतला वाचवण्यासाठी आहे. कारण जतला वाचवण्यासाठी बरेच मंडळी आले, सगळ्या पक्षाचे आलेत. त्यामुळे ते सगळ्याच मी मनापासून अभिनंदन करतो. कारण का ह्या जगात असं एक तरी मला देव दाखवा ह्या जगात म्हणतो बरं काय जगात की बाबा त्या देवानं स्वतः देऊळ बांधलंय. मी देवा टीका करत नाही, पण एक लक्षात घ्या, ह्या जगामध्ये असं एक तर देव आहे का की त्या देऊळ स्वतः त्या देवानं बांधले नाही. मग ते कोणी बांधलं? तुम्ही आम्ही बांधलंय. एक दादा म्हण आहे, तुम्हाला सांगतो, दगडाच्या देवाला वडराची भीती म्हण. बरोबर आहे का? त्या दगडाला वडर काय करतो? बारीक घडवून पाहता पाया धरून बडवून त्याला काय करतो? त्याची मूर्ती तयार करतो. ती मूर्ती तयार केल्यानंतर तुम्ही आम्ही काय करतो? त्याला शेंदूर पोचणे हे करण्यामध्ये त्याला देवामध्ये जातात. त्यामुळे मी सांगतो का तुमचे आमचे देव कोण? मी एक पदाधिकारी आहे. पदाधिकाऱ्याला तुम्ही निवडून दिला, सगळ्यांनी निवडून दिला, भरघोस मताने निवडून दिला, तर आमचं देव कोण? ज्यांनी निवडून दिले ते आमचे देव. त्यांची तुम्ही सेवा करा. ज्यांचे तुम्हाला मतदान केलं, तुमच्यासाठी जर रात्र देत पडले, त्यांची अडचण काय ते बघा. मी कोणा टीका करत नाही. मी तर बोलत का आलो साहेब? मी युट्यूबवर बघितलो दादा, साहेबांच्यावर टीका होत होती, तुमच्यावर टीका होत होती, विवेक दादा टीका होत होती. मी आज येणार नव्हतो दादा, पण मला वाईट वाटलं. काय माहित आहे का, आपण किती केलं तुम्हाला सांगतोय का, सरकार त्यांचा आपण मस्त धावपळ करतो, पण ती काय माहित आहे काय, ती टोचच नाही सोडत नाही, तुझ्यासारखं हळूच टोचते तिने. हे लक्षात घ्या. पण इंचूचा नांगा कसा तोडायचं हे आम्हाला सुद्धा माहित आहे. हे लक्षात घ्या. किती इंचू असं जर लय उड्या मारा समजा, त्याचा नांगा ठेचल्याशिवाय जगची जनता राहणार नाही. कारण का आज आरेवाडीच्या बनामध्ये तुम्हाला छोटं स्टोरी सांगतो. आरेवाडीचा बिरोबा हा सगळ्यांचा देव आहे. मीही देवाला मानतो. मी जर वडराचा जर असून, मी मग सांगितलं, मी दगडाच्या देवाला वडराची भीती, कारण मी वडराचा समजून घ्या. कारण मी जात सांगायला कोणाला भेट नाही. काय ज्या जातीत जन्मलो त्याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी सांगतो, आरेवाडीच्या बनात गेल्यानंतर प्रत्येक वर्षाला हजारो बकरी कापतात. बकरी आरेवाडीच्या बिरोबाला चालतात काय? लक्षात घ्या, विचार करा. तुम्हाला माहिती आहे ना, आरेवाडीच्या बिरोबाला बकरी चालत नाहीत. मग ती बकरी कोणाला चालतात? ती पुढे राक्षस आहे. मग तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही तिथं राक्षस समोर ठेवताय, मग देवभूमी कुठं आली? देव स्वतःच रक्षण स्वतः करू शकत नाही. मग जनतेचं रक्षण करण्यासाठी आपला एक कार्यकर्ता असतो, नेता असतो, जो आपल्या मतीला पळतो, तोच आपला देव आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.